नमस्कार. आज आपण बनवत आहोत सुक्या बोंबलाची भाजी. सुके बोंबलासाठी कांदे, लसूण, टमाटे घ्यायचे आहेत. सुक्या बोंबलामध्ये गरम पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. गरम पाणी टाकून ते असे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. त्यानंतर कांदा छान कापून घ्यायचा आहे. आजही आपण 2 माणसांसाठी बोंबलाची भाजी करत आहोत. त्यासाठी कांदा चांगला कापून घेतल्यानंतर त्यात एक टमाटाही चांगला कापून घ्यायचा. हा टमाटाही कापून घेतला की सगळं एका ताटात घेऊन ते आपल्याला फोडणीला द्यायचे आहे. लसूणही बारीक कापून घ्यायचा आणि आता कढईमध्ये तेल टाकून आधी बोंबील चांगले स्वच्छ असे आहेत ते परतून घ्यायचे. हे बोंबील परतल्यानंतर त्याचा जो वैस वास आहे तो निघून जातो, म्हणजे बोंबलाचा वासही चांगला येतो. त्यानंतर जिरं मोहरी टाकून लसणाची फोडणी करायची, त्यात हिंग टाकायचा आणि आपण बारीक चिरलेला कांदाही त्यात टाकायचा. हा कांदा चांगला परतला म्हणजे मग आपण त्याच्यामध्ये ते टमाटेही टाकून घ्यायचे. हे टमाटेही चांगले परतून घ्यायचे. ही बोंबलाची भाजी चवीला अतिशय चविष्ट लागते, त्यामुळे ही अशा पद्धतीने एकदा करून बघा. कांदा टमाटा चांगला परतल्यानंतर त्यात 1 चमचा हळद, 1.5 चमचा लाल तिखट आणि थोडासा गरम मसाला टाकायचा. हे गरम मसाला टाकल्यानंतर ते चांगले परतू द्यायचे. परतल्यानंतर आपण तळलेले बोंबील त्यात टाकायचे आणि हेही चांगले कांद्याबरोबर परतून घ्यायचे. परतल्यानंतर बोंबलामध्ये नेहमी गरम पाणी टाकायचे. गरम पाणी टाकल्यानंतर ते चांगले उकळू द्यायचे. उकळी आल्यानंतर त्याच्यावरती छान झाकण ठेवायचे आणि ते चांगले शिजू द्यायचे. बघा, आता अशा पद्धतीने आपले बोंबील शिजतील. बघा, भाजी आपली रेडी झालेली आहे. आता एका सर्विंग बाउलमध्ये ती काढून घेऊया. अशा पद्धतीने आपली बोंबलाची भाजी रेडी झालेली आहे. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. धन्यवाद.